ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना 1500 रुपयाची काय किंमत कळणार? मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आईची तगमग, तिच्या डोळ्यातल्या भावना, कसं घर चालवायचं, कसं काटकसर करायची, पत्नीला पाहिलं मी. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोटं नाटं पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार. कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत. पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले, सत्तेत आल्यानंतर विजेची बिलं पाठवली. फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार, हे राज्य, हे पुरोगामी राज्य आहे, हे प्रगत राज्य आहे. या राज्यामध्ये, या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहेत. आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आपण देत राहाल, आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल, तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत, ज्या आम्ही बोललोय, ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही. कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे, सरकार आलंय. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यासोबत तुमचा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा कधी जमा होणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. आणि 2100 रुपयाबद्दल देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा, लाडकीला 21 रुपये कधी देणार एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होती, त्या सभेदरम्यान त्यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण लाईव्ह मध्ये ती सर्व माहिती पाहिलेली आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं आहे. 2100 रुपये कधी मिळणार यावरती त्यांनी महत्त्वाची माहिती देखील दिली. ती माहिती सर्वात अगोदर आपण बघूयात. बघा, महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना योजनेतून महिना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र महायुती सत्तेवर आल्यानंतरही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी महिना 2100 रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहून असाल. सध्या तुम्हाला फक्त 1500 रुपयांनी जे लाभ आहे तो दिला जातो आहे आणि तो प्रत्येक महिन्याला भेटतोय. योजना बंद होणार नाही, योजना कायमस्वरूपी चालू राहील. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याची आता 1500 रुपये भेटत राहणार आहेत. आणि एप्रिलचा हप्ता देखील भेटणार आहे. तो कधी भेटेल त्याची माहिती पुढे आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे राज्यातील महिना 2100 रुपये कधी भेटणार त्याच्याबद्दलची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली आहे. तर त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली. 2100 रुपये कधीपासून भेटतील त्याबद्दलची. तर बघा, या भेटी दरम्यान एका ठिकाणी त्यांची भेट होती, त्या दरम्यान देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घडामोडींवरती भाष्य केलं. त्यासोबत लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी भाष्य करताना त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना 1500 रुपयांनी सुरू केली. आता 2100 रुपये दिले जाणार हे आमचेच आश्वासन आहे. आम्ही जे बोललो ते पूर्ण करणार आहोत. तर बघू शकता, 2100 रुपयाबद्दलचं जे आश्वासन दिलेलं आहे आम्ही ते बोललेलो आहोत आणि ते आम्ही पूर्ण करणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. जशी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल तशी येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये कधीही 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. आणि याबद्दल स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की त्यावरती काम चालू आहे. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाणार आहे. परंतु तुमचे 1500 रुपये जे आहेत ते आम्ही बंद ठेवणार नाही. प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये देत राहणार अशी माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे. तर 2100 रुपयाबद्दल सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय होईल असं वाटत होतं, परंतु तो निर्णय जो आहे तो या ठिकाणी झालेला नाही. तर मात्र हा निर्णय जो आहे येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्षाचा जो या ठिकाणी हा कालावधी आहे त्यामध्ये कधीही तो निर्णय घेतला जाईल. कारण की
ज्या सरकारने ही योजना आणलेली तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळं तुमची योजना तर बंद होणार नाही. आता पुढचे 5 वर्ष तुम्हाला पैसे जे आहेत त्या ठिकाणी भेटत राहणार आहेत आणि हा मोठा आर्थिक आधार प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना भेटत राहणार आहे. तुम्हाला वाटतं का अशाच पद्धतीने ही योजना चालू राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आणि अशीच ही योजना तुमची चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा आर्थिक आधार जो आहे तो भेटत राहणार आहे. आता बघा याच्यामध्ये अजून एक अपडेट आलेले ते म्हणजे थकलेले हप्ते देखील लवकरच मिळतील. याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. मग आतापर्यंतचे म्हणजे 9 हप्ते जे हप्ते रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील. काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेलेले आहेत, त्यांचा आढावा घेतला जात आहे, परंतु त्यांचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेली आहे. तर ज्यांचे हप्ते काही थकलेले आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी काही हप्ते आले, जसे की काही जणांना 10,500 आले, कुणाला 7,500 आले आणि त्यानंतर पैसे येणं बंद झालं काही कारणास्तव. असे थकलेले हप्ते देखील पैसे लवकरच भेटू शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा ज्याची तुम्ही वाट पाहताय तो म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता, कारण की मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्येच तुम्हाला 3,000 रुपये दिले गेलेले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे पैसे देखील 3,000 रुपये तुमचे जमा झालेले असतील. तुमचे पैसे जमा झालेले असतील तर धन्यवाद म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा आता 9 हप्त्यापर्यंत तुमचे सर्व पैसे आलेले आहेत. आता मग एप्रिलचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे, जो की तुमचा 10वा इन्स्टॉलमेंट हा असणार आहे. तर पहा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत तुमचे मार्च महिन्यापर्यंत पैसे आले, परंतु एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. तर काय डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात. बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना चालू केली आणि या योजनेमध्ये आता एप्रिलचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही याची वाट पाहत आहात, कारण की तुमच्या आतापर्यंत सर्व पैसे खर्च झालेले असतील. जे 3,000 रुपये मागच्या महिन्यात भेटले होते ते आता तुम्हाला एप्रिल महिन्याची या ठिकाणी प्रतीक्षा असेल 1,500 रुपयाची. तुम्ही याची वाट पाहताय का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आणि तुमचा हप्ता देखील लवकर जमा होईल. लाडकी बहीण योजनेत बघा महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये DBT द्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जात आहेत. आता एप्रिल महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो, म्हणजे याच महिन्यामध्ये. कारण की बघा आतापर्यंत तुमचे 9 हप्ते जमा झालेत. 10व्या हप्त्याची तुम्ही जी वाट पाहताय त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. तर 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, कारण की आतापर्यंत 3 ते 4 महिन्यापासून जर आपण बघितलं याची हिस्ट्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची, तर ते शेवटच्या आठवड्यातच पैसे त्याचे वितरित केले जात आहेत. परंतु काही जर आपण बघितलं काही ठिकाणी बघा, जसं की हे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आतापर्यंतचे हे 13,500 रुपये तुम्हाला भेटलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहा पहिल्यापासून जसं की पहिला हप्ता तुम्हाला 3,000चा आला होता जुलै आणि ऑगस्टचा, तो 29 ऑगस्टला आला होता. त्यानंतर 26 सप्टेंबर 2024ला आला. त्यानंतर बघा या ठिकाणी 8 ऑक्टोबरला हा लवकर हप्ता भेटला. त्याच्यानंतर पाहिलं आपण तर डिसेंबरचा हप्ता देखील 26 तारखेला आला. त्यानंतर जानेवारीचा हप्ता देखील 24 तारखेला आला. तर या ठिकाणी जर आपण बघितलं जवळपास 4 टोटल हप्ते जे आहेत ते तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच भेटलेले आहेत. तर याच्यावरून आपल्याला असं समजतं की तुमचे एप्रिलचे पैसे देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतात. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच तुम्हाला 21 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत कधीही पैसे या तारखांना जमा होऊ शकतात. याच्या अगोदर जर घोषणा झाली तर त्याबद्दलची तुम्हाला अपडेट दिली जाईल, परंतु अद्यापर्यंत घोषणा झालेली नाही की या तारखेला पैसे भेटतील म्हणून. जसं की मार्च महिन्यामध्येच घोषणा झालेली होती की 7 मार्चपासून पैसे भेटतील, महिला दिनांचं औचित्य साधून ती घोषणा केलेली होती, परंतु या महिन्यामध्ये तशी कुठलीही घोषणा झालेली नाही. तर मग समजायचे की तुमचे शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. 21 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत या तारखांना तुमचे एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला हे आजच्या तारखेचं दिलेलं आहे. तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि 2100 रुपयाबद्दल देखील निर्णय घेतला जाणार आहे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला वेळेप्रमाणेच या ठिकाणी भेटून जाईल. कारण की सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केलेली आहे. त्यामुळे तरतूद असल्यामुळं तुमचे पैसे जे आहेत भेटायला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. फक्त ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे येतील. जसं की 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे, त्यांचे पैसे मात्र येणार नाहीत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल. व या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.